चला रे, आज आपल्याला बघायचं आहे टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 3 आपलं प्रकरण चालू आहे आकृत्यांची संख्या मोजणे. प्रकरण कोणतं आपलं? आकृत्यांची संख्या मोजणे. त्यामधला आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे आपल्याला चौरसाची संख्या मोजणे. चौरसाची संख्या मोजणे. चौरसाची संख्या मोजणे. चौरसाची संख्या मोजणे. टाईप क्रमांक 3 चौरसाची संख्या मोजायची आपल्याला. बघा पहिलं गणित बघा. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती? सोबतच्या आकृतीमध्ये आकृतीत चौरसांची संख्या किती विचारली जाईल तुम्हाला. चौरसाची संख्या. चौरसाची संख्या. तर चौरस म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. चौरस म्हणजे लक्षात ठेवा चारी बाजून घेरलेली आकृती. पण चारी बाजून घेरलेली आकृती असली पाहिजे. लक्षात ठेवा प्रत्येक बाजू ही समान असली पाहिजे. प्रत्येक बाजू लक्षात चारी बाजू समान असतील. ज्या आकृतीच्या चारी बाजू समान असतात त्याला आपण चौरस म्हणतो. याचा अर्थ अशी जर आकृती काढली त्याच्या चारी बाजू समान नाहीत. लक्षात ठेवा समजा अशी आकृती काढली आपण तर ह्याच्या चारी बाजू ही पण बाजू सेम आहे, ही पण बाजू सेम आहे, ही पण बाजू सेम आहे, ही पण बाजू सेम आहे. ज्या आकृतीच्या चारी बाजू लक्षात ठेवा सेम असतात, सारखे असतात, त्याला आपण चौरस म्हणतो. आणि प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो. प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? तुमच्या 90 अंशाचा असतो. चला सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का? एकूण चौरस किती विचारले ह्या आकृतीमध्ये. एकूण चौरस काढण्यासाठी काय करायचं? तुम्ही लेबल द्या 1 आणि इकडे किती आले तुमचे 2. तर ह्यांचा वर्ग करा. 1चा वर्ग अधिक तुम्ही 2चा वर्ग करा. 1चा वर्ग 1 आला, 2चा वर्ग किती आला? 4 आला. 4 आणि किती आलं? 5 आलं. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली तुमची? 5. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली तुमची? 5. नसेल तर तुम्ही असं पण करू शकता, इकडे पण लेबल देऊ शकता. दुसरी पद्धत कुठली? तुम्ही इथे 1 2 दिलं, या दोघाचा गुणाकार केला, 2 गुणाकारामध्ये 2 आणि राहिलेला तुमचा अधिक 1. दोन्ही किती आलं? 4 अधिक 1 किती आले तुमचे? 5. तिथंच फिरून येतं. लक्षात ठेवा सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली तुमची? 5. इकडे हा प्रश्न क्रमांक 2 बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आकृतीमध्ये तुम्हाला विचारले चौरसाची संख्या किती. आकृतीमधली चौरसाची संख्या काढण्यासाठी लेबल द्यायचं 1 2 आणि 3 यांचा वर्ग करा किंवा 1 2 आणि 3 शेवटी 3 गुणाकारामध्ये 3 करून टाका. पुन्हा 2 गुणाकारामध्ये 2 वर्ग केला तरी चालेल, असं केलं तरी चालेल. आणि शेवटचा राहिलेला 1 तुमचा. 3 तर किती आलं तुमचं? 9 आलं. दोन्ही किती आलं? 4 आलं अधिक 1. 9 आणि 1 10, 10 4 किती आले? 14. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 14. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसांची संख्या शोधायची. चौरसांची संख्या शोधण्यासाठी याला लेबल द्या 1 2 3 आणि किती? 4. खाली पण 2 3 आणि 4 लेबल दिले. एक तर तुम्ही डायरेक्टली वर्ग केलं तरी चालेल, नसेल तर तुम्ही 4 आणि 4चा गुणाकार करा. 4 गुणाकारामध्ये 4 पुन्हा 3 गुणाकारामध्ये 3 अधिक 3 गुणाकारामध्ये 3 अधिक पुन्हा 2 गुणाकारामध्ये 2 आणि राहिलेला तुमचा 1 ऍड करून टाका. चला 4 इंचो किती आलं? 16. 3 त्रिक आले 9. दोन्ही आले 4 अधिक तुमचा 1. ऍडिशन करा. 16 आणि 9 किती आले तुमचे? 25. 25 आणि 4 आले तुमचे 29. 29 आणि 1 आले तुमचे 30. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 30.
पण तुम्ही असं करताना लक्ष हे सगळे लिहा सेम. आता इथं तुमचं कसं आहे 2x2चा, इथं 3x3चा, इथं 4x4चा वर्ग केला तरी चालेल. तुम्हाला 3x2चा पण देतील, 4x2चा पण देतील, 5x2चा पण देतील. हीच मेथड वापरा. चला ही इथपर्यंत क्लिअर करेल. पुढचा 4था प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती? सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती विचारली? ह्या आकृतीमध्ये चौरसाची संख्या काढण्यासाठी लेबल द्या 1 2 3 4 आणि किती तुमचे 5. पुन्हा खाली लेबल द्या 2 3 4 आणि किती तुमचे 5. 5 आणि 5 चा गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 5 अधिक पुन्हा 4 आणि 4 चा गुणाकार करा. 4 गुणाकारामध्ये 4 अधिक पुन्हा 3 आणि 3 चा गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 3 पुन्हा 2 आणि 2 चा गुणाकार करा. अधिक 2 गुणाकारामध्ये 2 आणि अधिक राहिलेला तुमचा 1. चला 5 5 किती आलं 25. 4 चोक आले तुमचे 16. 3 त्रिक आले तुमचे 9. बे दोन्ही आले 4 अधिक तुमचा 1. 16 आणि 9 आले 25. 25 आणि 25 आले तुमचे 50. 50 आणि तुमचे 4 54. 54 किती आले तुमचे 55. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 55. पुढे चला. आता हा 5x5 चा होता. आता तुमचा हा किती बाय कितीचा आहे 3x2 आहे. मग असं वेगळं आलं तर काय करायचं? ज्यावेळेस तुमचं इथं सेम बाय सेम आलं म्हणजे 5x5 आला, 4x4 आला, 3x3 आला, 2x2 आला, 6x6 आला, 7x7 आला, तर तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचे सांगितले. हे नाही मान्य केली चालते. लेबल द्यायचे एका साईडला सेम बाय सेमचा असेल तर वर्ग करायचा, वर्गाची ऍडिशन करायची, उत्तर मिळून जाईल. एवढा परीक्षेमध्ये कुठं करत बसायचं नाही. पण इथं तुम्हाला सेम नाही. आता इथं तुमचा 1 आहे 2 आहे आणि 3 आहे आणि खाली तुमचं 2 आहे म्हणजे इथं जो दिलाय चौरस तो 3x2 आहे. आता ह्या 3x2 मध्ये तुम्हाला विचारले चौरस किती. आता चौरस म्हणजे काय माहिती का? चौरस म्हणजे याच्या चारी बाजू सेम असतात. त्याच्यामध्ये आयत नाही शोधायचं ना चौकोन. चौकोनामध्ये आयत पण येतं, चौरस येतो, पतंग येतो, समांतरभुज पण येतो. कारण हे सगळे चौकोनाचे प्रकार आहेत. आपण चौकोन पण नंतर बघणार आहे पण आता बघतोय चौरस. त्यामुळे चौरस म्हणजे याच्या चारी बाजू कशा तुमच्या सेम आहेत तेच फक्त आकृती घ्यायची आपल्याला. मग काय करायचं माहिती का? या 3 आणि 2 चा गुणाकार करायचा. 3 गुणाकारामध्ये 2 अधिक आता राहिले कुठलं तुमचं 1 आणि 2. ह्याला 1 आणि 2 ला जोड बसत नाही. मग काय करायचं 1 आणि 2 पैकी मोठी संख्या कोणती आहे 2 आहे तर 2 ला घ्यायचं फक्त आणि ऍडिशन करायचं. आता 3 2 किती आलं 6. 6 अधिक 2 केले 6 2 किती आले 8. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली तुमची 8. काल कसं केलं मी 3 आणि 2 चा गुणाकार केला. राहिलेल्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे तुमची 2 आहे तर 2 घेतलं. लक्षात ठेवा का रे 1 आणि 2 तुमचे ऍड केलं तुमचं उत्तर मिळालं 8. चला प्रश्न क्रमांक 6. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती. लेबल द्या 1 2 3 आणि तुमचे 4. खाली 2 आणि 3. आता सेम नाही 4x3 आहे. ज्यावेळेस वेगळा येईल लक्षात ठेवा सेम टू सेम बायचा येणार नाही. त्यावेळेस काय करायचं माहिती का 4 आणि 3 चा गुणाकार करायचा. 4 गुणाकारामध्ये 3 पुन्हा अजून जोडी लागते 3 आणि किती लागते 200 लागते अधिक 3 गुणाकारामध्ये 2 आणि आता राहिलेली लक्षात जोडी लागत नाही. 1 आणि 2 पैकी मोठी संख्या कोणती आहे 2 2 घ्यायचं.
4 त्रिक आले 12, 3 दोन्ही आले 6, अधिक आले तुमचे 2. 12 आणि 6 आले तुमचे 18, 18 आणि 2 आले तुमचे 20. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 20. क्लिअर करे बाबा. चौरसांची संख्या कशा पद्धतीने शोधायची, जर वेगळं आलं तर कसं शोधायचं, अजून घेऊया थोडेसे गणित. झालं का? सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या शोधायची, लेबल द्यायचं. 1 2 3 4 आणि 5. खाली 2 3 आणि आले तुमचे 4. 5/4 चा आहे आपला चौरस. मध्ये एकूण चौरस किती विचारले? 5 आणि 4 चा गुणाकार करायचा. 5 गुणाकारामध्ये 4 अधिक करायचं, पुन्हा 4 आणि 3 ची जोडी. 3 गुणाकारामध्ये 4 पुन्हा अधिक, पुन्हा 3 आणि 2 ची जोडी. 3 गुणाकारामध्ये 2 आणि अधिक, दोघांपैकी राहील मोठी संख्या कोणती? तुमची 2. 5 चोक आले 20, 4 त्रिक आले 12, 3 दोन्ही आले 6, अधिक आले तुमचे 2. 20 आणि 12 30, 30 वरचे 32, 32 आणि 6 किती आले तुमचे? 38. 38 आणि 2 किती आले? 40. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 40. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 8, लेबल द्या. 1 2 3 4 आणि 5. इथं आले तुमचे 2. 5 आणि 2 ची जोडी गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 2 अधिक तुमचं 1 2 3 ला जोडी, 4 ला जोडी लागत नाही बघ. 1 2 3 4 पैकी मोठी संख्या कोणती? 4. 4 ला घ्यायचं, 4 घेतलं. 5 दोन्ही किती आलं? 10. 10 अधिक 4 बरोबर किती आलं? 14. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 14. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 14. जाऊया, क्लिअर करे बाबा. नववा प्रश्न. प्रश्न RRB JEE ला विचारलेला आहे 2019 ला. 2019 ला.
जाऊया करे पुढे. 3 आहे ना 3. हा प्रश्न आरआरबी जेईला विचारलाय. आरआरबी जेईला प्रश्न विचारलेला आहे 2019. वेगवेगळ्या शिफ्टला प्रश्न विचारलेला आहे. बघा कसं सोडवायचं बघा. सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसांची संख्या विचारली. लेबल द्या 1, 2 आणि 3. पुन्हा खाली लेबल द्या 2, 3, 4 आणि 5. तर 3 आणि 5 चा गुणाकार करा. 5 गुणाकारामध्ये 3. पुन्हा 2 आणि 4 ची जोडी लागतील, लावा तिथं. 2 गुणाकारामध्ये 4 अधिक राहिले 1, 2, 3 पैकी मोठी संख्या 3 आहे. 3 ला घ्या इथं. 3 घ्या. 5 त्रिक आले 15. 4 दोन्ही 8 अधिक आले तुमचे 3. 15 आणि 8 किती आले तुमचे 23. बरोबर का रे? 23 आणि 3 किती आले तुमचे 26. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 26. पुढे चला. पुढची आकृती बघा. जर असा पॅटर्न तुम्हाला दिसला परीक्षेमध्ये तर कशा पद्धतीनं सोडवायचं बघा. अगोदर बेसिक आकृती समजून घ्या. महत्वाचं ज्यावेळेस तुम्हाला अशी पॅटर्न दिसतील त्यावेळेस लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस तुम्हाला असे पॅटर्न दिसतील त्यावेळेस तुम्हाला बेसिक एक आकृती लक्षात ठेवायची. बेसिक आकृती लक्षात ठेवा. पहिली ही बेसिक आकृती लक्षात ठेवा. ह्याच्यातले तुम्ही चौरस काढा. चौरस किती आहे तुमचे 1, 2, 3 आणि 4. 1, 2, 3 आणि 4 झाले. आणि तुमचा मोठा एक हा तुमचा मोठा आहे. कारण हा एक झाला 1, 2, 3 आणि हा 4 आणि मोठा एक असे किती झाले तुमचे 5. बेसिक आकृती लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये सोबतच्या आकृतीमध्ये चौरसाची संख्या किती आली 5. ही बेसिक आकृती लक्षात ठेवायची. मग आता ही सेम असं दिसते ना. हे दिसती एक आकृती त्यामध्ये पुन्हा हे केले लक्षात ठेवा. पुन्हा बाहेरची एक आकृती सेम तशी आकृती दिसते. याचा अर्थ 5 लिहायचं. कारण आपल्याला माहिती आहे बेसिक आकृतीमध्ये किती आहे तुमचे चौरस 5 आहेत. 5 गुणाकारामध्ये अशा किती आकृती दिल्या तुमच्या 1 आणि 2 आकृती दिल्यात म्हणून 2 ने गुणायचं. 5 दोन्ही किती आलं तुमचं 10. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 10. इथं पण तसंच लक्षात ठेवायचं. इथं 5 लिहायचं. 5 गुणाकारामध्ये का एक बेसिक आकृती 1, 2, 3, 4, 5 असतात. अशा आकृती किती दिले तुम्हाला 1, 2 आणि 3. 3 ने गुणून टाकायचं. 5 3 किती आलं तुमचं 15. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 15. क्लिअर करे भाऊ. क्लिअर दिसतंय ना? व्हिडिओ क्लिअर दिसतोय का? आवाज क्लिअर येतोय ना? म्हणजे ब्लर होत नाही ना? ब्लर ब्लर व्हायला नाही पाहिजे. चला जाऊया करे. 13वा प्रश्न. प्रश्न आलाय हा आरआरबी जेईला. सॉरी एनटीपीसी ला. एनटीपीसी सीबीटी 1 2021 2021 ला आलेला.
सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे चौरसांची संख्या किती. प्रश्न क्रमांक 13 बघा. तुम्हाला बेसिक आकृती जी सांगितली ती बेसिक आकृती लक्षात ठेवायची. ही बेसिक आकृतीमध्ये किती तुमचे चौरस आहेत? 5 आहेत. तर ती 5 लक्षात ठेवा. 5 लिहायचं, 5 गुणाकार. कारण बेसिक आकृती तुमच्या आतली जर पकडली, ही बेसिक आकृती पकडली राजा हो तुम्ही, तर 1 2 3 4 आणि मोठा एक तुमचा असे 5 आहेत. याचा अर्थ 5 अशा आकृत्या किती आहेत तुमच्या? 1 2 3 आणि 4 आहेत. 4 ने गुणायचं. 5 चोक किती आलं तुमचं? 20. 5 चोक किती? 20. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 20 आली. इकडे इथं पण तुम्हाला काय करायचं? किती आहेत बघायचं. तुमची बेसिक आकृती लक्षात ठेवायची. ही बेसिक आकृती लक्षात ठेवायची. बेसिक आकृती 1 2 3 4 आणि किती असतात? 5. ह्या बेसिक आकृतीमध्ये 5 असतात. 5 लिहायचं. 5 गुणाकारामध्ये. अशा किती आकृती दिल्या तुम्हाला बेसिक इथं? 1 2 3 4 आणि 5. 5 दिले, 5 ने गुणा. 5 5 किती आलं तुमचं? 25. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 25. चला पुढचा प्रश्न एनटीपीसी सीबीटी 2021 ला प्रश्न आलाय. हा इथंही द्यायचं राहिलं रे, इथंही द्यायचं राहिलेलं आहे. इथं द्यायचं राहिले. एकच मिनिट. इथं रेश मारायची राहिली. रेश मारायची चुकली की रे, चुकली की रे, चुकली की रे, चुकली की रे. आकृती पुन्हाच काढतो मी. आकृती पुन्हा काढतो. आता आले ना व्यवस्थित? प्रश्न आरआरबी सॉरी एनटीपीसी ला आलाय ना. एनटीपीसी सीबीटी 1 2021. 2021 बघा. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती विचारली तुम्हाला? एनटीपीसी सीबीटी 1 ला प्रश्न विचारलेला आहे. काय करायची? बेसिक आकृती लक्षात ठेवायची. बेसिक आकृती लक्षात ठेवायची. 1 2 3 4 आणि किती असतात तुमचे? 5. या बेसिक आकृतीमध्ये 5 चौरस असतात. 5 लिहायचं. 5 गुणाकारामध्ये. किती आकृती दिली तुम्हाला? 1 2 3 4 5 आणि 6. 6 ने गुणा. 6 पंचे किती आलं? 30. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 30. क्लिअर का रे बाबा? ही सिरीज क्लिअर काय मला सांगा. ही क्लिअर का? ही बेसिक आकृती आणि अशाच टाईपच्या आकृती आल्या तर तुम्ही बेसिक आकृती लक्षात ठेवा. अशा आकृत्या किती आल्या त्यात बेसिक बघायचं, त्याने एवढ्याने गुणायचं, तुमचं उत्तर मिळून जाईल. क्लिअर करायचं. जाऊया का पुढं? 14वा झाला ना? 15वा क्वेश्चन झाला ना? 15वा. 16वा क्वेश्चन. आकृती समजून घ्या बरं का. आता आकृती समजून घ्या. शेवटी चुकलीच.
सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसांची संख्या शोधायची आहे. चौरसाची संख्या शोधायची आहे. चौरसाची संख्या शोधा. प्रश्न ना हा RRB JEE ला आलेला आहे. RRB JEE 2019. बघा पुढचा तोपर्यंत. चौरसाची संख्या शोधा. प्रश्नाला NTPC CBT 1 2021. बघा सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसांची संख्या शोधायची. काय करायचं माहिती बघा, इथं बघा एक ही आकृती पकडा अगोदर. बघा अशी आकृती पकडा. ही जर तुम्ही आकृती पकडली, ही जर आकृती तुम्ही पकडली तर तुम्हाला काय दिसेल माहिती आहे का? किती बाय कितीचा हा 1 2 3 4. 1 2 3 आणि 4 बरोबर का? इकडे 2 आहे. याचा अर्थ 4 गुणाकारामध्ये 2 केलं अधिक तुमचा 1 2 3 पैकी मोठी संख्या कोणती आहे? तुमची 3 आहे राजा. 4 दोन्ही किती आलं? 8. 8 अधिक 3 आलं अधिक तुमची. आता कोणकोणते माहित आहे का? तुमचा हा एक बघा, हे ना ही मोठा पकडला ना, हा मोठा घेतला तर त्यामध्ये ही एक रेष आणि ह्या एक रेष लक्षात ठेवा. एक पॅटर्न तयार झाला असा तुमचा. असा एक काय झाला पॅटर्न तयार झाला तुमचा. हे मोठं घेतलं की तुमचं आणि त्याचे किती तयार झाले तुमचे? 5. इथं लिहा 5 तुमचे. चला 8 आणि 3 किती आले तुमचे? 11. 11 आणि 5 किती आले? 16. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 16. आले का? चेक करून घ्या. सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती आली? 16. चला जाऊया का पुढे रे? आलं का? चेक करून घ्या. पुढचा प्रश्न NTPC CBT 1 2021 ला प्रश्न विचारलेला आहे. इथं काय करावं माहिती का? सेम बाय सेमचं पकडा. 1 2 3 4 आहे. 1 2 3 4 पुन्हा 1 2 3 आणि 4. एवढाच राऊंड मध्ये काय करा माहिती का? हे एवढेच आहे ना, एवढेच काढून घ्या अगोदर. एवढेच काय करा तुम्ही? काढून घ्या चौरस किती आहे तुमचे. आपण कसं काढतो? 4 आणि 4 चा गुणाकार करतो. पुन्हा 3 आणि 3 चा गुणाकार करून टाका. अधिक तुमचे इथं 3 गुणाकारामध्ये 3. पुन्हा अधिक तुमचं पुन्हा 2 गुणाकारामध्ये 2. राहिला किती तुमचा? 1 राजा. 4 इन चौक किती आलं तुमचे? 16. 3 त्रिक आले 9. बे दोन्ही आले 4 अधिक 1 अधिक तुमचे. आता हे झाले एवढे 4 बाय 4 मध्ये तुमची. आता तुमचे बाहेरील बघा कुठला? 1 2 3 आणि किती आले तुमचे? 4. म्हणजे बाहेरचे किती आले तुमचे? 4 आले. काउंट करा आता. 16 आणि 9 25. 25 आणि 4 आले 29. 29 निघाले 30. 30 आणि 4 किती आले? 34. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 34 आली का? बघा
सोबतच्या कृतीमध्ये चौरसांची संख्या किती? 34. कशी आली? क्लिअर झालं तुमचं? हे मी काय केलं माहिती आहे का? 4/4चा पकडलाय. सगळं काउंट करणं शक्य नाही. मी 4/4चा पकडला. मग 4/4 मध्ये किती आले? तर आपल्याला माहिती आहे, मागे शिकलोय आपण. 4/4चा गुणाकार केला, 3 किंवा वर्ग केले डायरेक्टली. वर्गांची बेरीज केली. वर्गांची बेरीज केली. तुम्हाला काहीतरी चौरस मिळतील. पुन्हा आता बाहेरचे मूल्य 1 आहे, इथला एक 2 आहे, इथला एक 3 आणि इथला किती तुमचे 4. असे 4 ऍड केले तुमचे. म्हणजे टोटल इथपर्यंत झाले 30 तुमचे. इथपर्यंत झाले 30 आणि बाहेरचे तुमचे 4 असे की झाले तुमचे 34. आले का बघा 34. हा पण हा पण क्लिअर झाला का रे? काय केलं माहिती का? मी अगोदर बॉक्स पकडला हा 4/2चा पकडला. हा 4/2 मध्ये किती येतात तुमचे? तर 4/2 मध्ये आले तुमचे 8 आणि 3 11. 8 आणि 3 किती आले तुमचे? 11. मग 5 कुठले तुमचे? तर बघा, हे एक मोठा असा घेतला ना तुम्ही चौरस, ह्या मोठ्यामध्ये अशी एक रेषा आहे, ही एक रेषा आहे आणि अशी एक रेषा आहे. मग तुम्हाला माहित आहे, जर हा पूर्ण चौरस आहे आणि त्यामध्ये अशी एक अनाशिक रेषा असेल तर एक बेसिक आकृती 1 2 3 4 आणि हा मोठा एक तुमचे 5 असे किती चौरस तयार होतात तुमचे? 5. याचा अर्थ ते 5 असे टोटल किती झाले तुमचे? 16. जाऊया कर पुढच्या आकृतीकडे. पुढचा प्रश्न 18वा. चौरसाची संख्या किती? चौरसाची संख्या किती? चौरसाची संख्या किती? चुकलं रे, एकच मिनिट. ठेवा ते, ठेव तिथे, ठेव की. प्रश्न आलेला आहे आरआरबी जेई. आरआरबी जेई 2019 ला. चारच काढा रे, कडून टाका. चारच काढा, चारच. 19वा प्रश्न. चौरसाची संख्या शोधणे. प्रश्न आरआरबी जेईला विचारला 2019.
झालं का रे? आकृती 1 2 3 4 बरोबर आहे. एक अशी एक आकृती पुन्हा अशी एक आकृती पुन्हा अशी एक आकृती. झालं का रे? बघा, बेसिक आकृती तुम्हाला माहित आहे की रे? बेसिक आकृती तुम्हाला माहित आहे ना? बेसिक आकृती कोणती आहे तुमची? ही अशी बेसिक आकृती सगळ्याला माहित आहे. आणि ह्या बेसिक आकृतीमध्ये किती असतात? 1 2 3 4 आणि किती आले तुमचा मोठा 5. असे 5 असतात. मग मला सांगा आकृत्या किती आहेत तुमच्या? 1 आहेत, 2 3 आणि किती आहेत? 4 आकृती आहेत. 4 गुणाकारामध्ये 5 केलं, 4 पंच किती आलं तुमचं? 20 आलं राजा. पण कॉमन आहे माहिती आहे का? ही एक आकृती तयार झाली का नाही? ही एक आकृती अशी एक, आणि पुन्हा ही एक आकृती अशी तयार झाली तुमची बेसिक. ह्याच्यामध्ये हा भाग येतोय ना, हा भाग लक्षात ठेवा. हा भाग काय येतो तुमचा? कॉमन येतो. हा भाग लक्षात ठेवा. हा चौरस तुमचा कॉमन येतो. पुन्हा ह्या आकृतीमध्ये आणि ह्या आकृतीमध्ये तुमचा हा एक लक्षात ठेवा काय येतोय? कॉमन येतोय. पुन्हा ही आकृती आणि पुन्हा खालचा चौरस ह्याच्यामध्ये हा काय येतो तुमचा? कॉमन येतो. म्हणजे असे किती कॉमन आहेत तुमचे? 3. 3 वजा करून टाका. 20 वजा 3 केले किती आलं? 17. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 17. अच्छा, तुमच्या आकृत्या किती आहेत बघा की? एक आहे, पुन्हा ही एक 2, पुन्हा ही तुमची 3 आणि ही तुमची 4. अशा 4 आकृत्या आहेत. मग एका आकृतीमध्ये 5 तयार होतात. 4 5 20 तुमच्या. आता कॉमन कोणकोणतं? ही आकृती आणि ही आकृतीमध्ये हा जो आहे चौरस तो कॉमन येतोय तुमचा. पुन्हा ही आकृती आणि ही आकृती याच्यामध्ये हा कॉमन येतोय. ही आकृती आणि ही खालची आकृती याच्यामध्ये हा भाग काय, हा चौरस काय तो कॉमन येतो. असे 3 चौरस तुमचे कॉमन येतात. ते वजा केले, टोटल किती आले तुमचे? 17. चला पुढची आकृती बघा. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या कोणती? किती बाय कितीचा आहे बघा तुमचा? हा बघा अगोदर. हा एवढाच बघायचा आहे. एवढाच किती आहे रे? 1 2 3. 1 2 आणि 3. याचा अर्थ राजा हो काय झालं तुमचं? 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक किती करायचं? 3 चा वर्ग करायचं. अधिक तुमचे बाहेरचे किती? 1 2 3 आणि 4. 4 ऍड करा. एक तसंच 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 अधिक तुमचे 4. हे 4 कुठले आले बाहेरचे? हा 1 2 3 आणि हा 4. 9 आणि 10, 10 4 14, 14 4 किती आले? 18. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 18. आली का? चेक करून घ्या. सोबतच्या आकृतीत चौरसांची संख्या किती आली? 18. जाऊया का रे पुढं? क्लिअर नाही इथपर्यंत? 20वा प्रश्न.
RPFSI ला विचारलेला आहे 2018ला 2018. चौरसांची संख्या किती? बघा रे, सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला विचारले चौरसांची संख्या किती. चौरसाची संख्या विचार तुम्हाला हा बेसिक बघा ना, ही आकृती बघा की ही आकृती बघा तुमची. ही आकृती जी आहे ना तुमची, मला सांगा, ही आकृती आहे ना तुमची अशी आहे का आकृती ही तुमची? ही आकृती जी आहे लक्षात ठेवा, ही बेसिक आकृती तुमची जी आहे. मला सांगा याच्यामध्ये किती असतात बेसिक आकृतीमध्ये? 1 2 3 4 आणि 5 असतात. किती असतात तुमचे? 5. बरोबर खरे. किती असतात तुमचे? 5 असतात. किती असतात तुमचे? 5. 5 आले तुमचे इथं, अधिक तुमची ही पण आकृती आतली बघा, ही मोठी झाली, यामध्ये 5 असणार, ह्याच्यामध्ये पण किती असणार? 1 2 3 4 आणि 5, इथले 5 अधिक ही पण आकृती छोटी आतमधली, त्यामध्ये 1 2 3 1 2 3 4 आणि मोठा एक 5, असे 5 5 5 आणि 5 10, 10 आणि 5 किती आले? 15. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 15. 3 एक मोठी दिसते, एक छोटी, एक छोट्या 2, असे टोटल त्यामध्ये 5 5 येतात, झाले टोटल 15. झालं का? चौरसांची संख्या शोधायची. पुढची आकृती 21वा प्रश्न. किती बाय कितीचा बघा अगोदर तुमचा? 1 2 3. पुन्हा तुमचे कुठले रे? 1 2 3 आहे ना, 1 2 आणि इथला पूर्ण 3 लक्षात ठेवा. 1 2 आणि हा 3, हा 3. आपलं काय करा? वर्ग करा ना, 1 चा वर्ग अधिक 3 बाय 3 चा, याचा अर्थ वर्ग करा, 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. किती झाले तुमचे? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग आले 9. 9 आणि 1 10, 10 आणि 4 किती आले? 14. अधिक तुम्हाला करायचे. आता कुठले? ही आकृती आहे बघा. आता ह्याच्यातला मोठा ऑलरेडी आपण हे पकडलाय, लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये, म्हणजे हा 1 2 3 आणि हे 4. पुन्हा 1 2 3 आणि 4, 5 घेऊ शकत नाही कारण मोठा आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये 14 मध्ये पकडलेला आहे. म्हणजे हे 4 आणि 4 किती आले तुमचे? 8. 4 अधिक 4, 14 आणि 4 आले 18, 18 आणि 4 किती आले? 22. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 22.
जेव ना मग. मला पाणी आणलंस तू? होय. काय खाल्लंस तू? खा जा. काय गेलं? चला रे पुढचा प्रश्न 22वा. चौरसांची संख्या शोधायची तुम्हाला. काय करायचं हे तुम्हाला रेष दिले नाही ह्याचा काय प्रश्नच घ्यायचा नाही. त्यांना कुठं चौरस तयार होतं तुमचा? नाही ना. मग सरळ 1 2 3 2 आणि 3 1 चा वर्ग अधिक किंवा 3 गुणाकार 3 करा 2 गुणाकार 2 करा आणि 1 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग. चौरसांची संख्या मोजताना वर्ग केले काय आणि 3 चा 2 चा गुणाकार केला 1 अधिक 1 केलं काय फरक पडत नाही. 1 चा वर्ग 1च 2 चा वर्ग 4 आला का 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग किती आला 9 9 आणि 1 10 10 4 किती आले 14. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 14. त्यांनी ही रेषा दिलेत ना बिनकामाची त्याकडे लक्ष देऊ नका जास्त. त्यानं काय चौरस तयार होत नाहीये. चला जाय पुढं. 23वा क्वेश्चन. चौरसाची संख्या शोधा. RPF SI ला प्रश्न विचारलाय 2019. शिडू हात लावून त्याला. शिडू नको दे त्याला हात लावून.
झालं का रे? हा पण आरपीएफलाच विचारलाय 2019 ला. चौरसांची संख्या शोधायची. हा बघा ना, हा एक तुमचा चौरस. ह्याच्यामध्ये किती तयार होतोय बेसिक आकृतीमध्ये? 1 2 3 4 आणि 5. इथले 5. ह्या पण आकृतीमध्ये किती तयार होतात तुमचे? 5. आणि ह्या पण आकृतीमध्ये किती तयार होतात चौरस तुमचे? 5. 5 अधिक 5 अधिक 5 किती आले तुमचे? 15. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 15. क्लिअर करेल. चला पुढे. ह्या आकृतीमध्ये काय लक्षात ठेवायचं माहिती का? बेसिक आकृती लक्षात ठेवत चला. ही आकृती लक्षात ठेवा बेसिक तुमची. ही एक झाली तुमची. ह्याच्यामध्ये 1 2 3 4 आणि मोठा एक तुमचा 5. असे 5 ह्या बेसिक आकृती. अशीच तुमची अजून एक ही बेसिक आकृती तयार झाली ना ह्याच्यामुळे. तुमचे ह्याचे किती तयार होणार? तुमचे असे टोटल 5 तयार होणार. अधिक तुमचा इथला 1, इथला 2 आणि इथला तुमचा 3. असे तुमचे 3 राजा. असे काउंट करायचे. 5 आणि 5 10. 10 आणि 3 किती आले? 13. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 13. बेसिक आकृती, अशा आकृतीमध्ये बेसिक आकृती पकडायच्या लक्षात ठेवा. मग ते पडदेशी उत्तर निघतं. त्याचं काढलं की बाकी राहिलेलं काउंट करून घ्यायचं, उत्तर निघून जाईल तुमचं. क्लिअर करायचं. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? ती 25वा क्वेश्चन. वर्तुळाच्या केंद्रबिंदूची आडवी उभी वर्तुळाच्या केंद्रबिंदूची आडवी उभी रेषांनी जोडणी केली असता किती चौरस तयार होतील? किती चौरस तयार होतील? किती चौरस तयार होतील? बघा, वर्तुळ काढतो. हे वर्तुळ जरा माझं गोल आलं नाही बरं का, व्यवस्थित समजून घ्या. आता तुम्ही वर्तुळ समजून घ्यायचं. वर्तुळ गोल. तुम्हाला काय प्रश्न केला माहिती का? सगळ्या आकृत्या काढतो अगोदर मी. तुम्हाला प्रश्न काय केलाय माहिती का? प्रश्न म्हणते वर्तुळाच्या केंद्रबिंदू. आता प्रत्येक वर्तुळाचा जो केंद्रबिंदू आहे
प्रत्येक वर्तुळाचा केंद्रबिंदू आडव्या आणि उभ्या रेषेने जोडला. तुम्ही आडव्या आणि उभ्या रेषेने काय केलं? जोडला. वर्तुळाचा प्रत्येक केंद्रबिंदू आडव्या आणि उभ्या रेषेने जोडला. आडव्या रेषेने आपण जोडूया. आडव्या रेषेने जर वर्तुळाचे केंद्रबिंदू काय केले? तुम्ही जोडले. आणि उभ्या लक्षात रेषेने सुद्धा तुम्ही जर जोडले, उभ्या रेषेने जर जोडले आणि मग तुम्हाला विचारले जर जोडले असता किती चौरस तयार होतील. तर मी जोडणी केली. आता किती चौरस तयार होतील म्हणल्यानंतर आपल्याला काढता आले पाहिजेत. लक्षात ठेवा एक आकृती झाली 1 2 3 आणि किती 4 आणि मोठा एक तुमचा 5. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौरस तयार होतील? 5. चला पुढे कंटिन्यू करा. वर्तुळाचा केंद्रबिंदू तुम्हाला जोडायचे. प्रत्येक वर्तुळाचा केंद्र आडव्या आणि उभ्या रेषेने काय करायचे? तुम्हाला जोडायचे आहेत. जोडले. आता काय करायचं? तुम्ही काढले वर्तुळाचे केंद्र. आता हे जोडायचे आडव्या आणि उभ्या रेषेने. मी जोडले इथं. आडव्याने जोडतो. आडव्या रेषेने जोडला तो उभ्याने पण जोडतो इथं. चला थोडं वाकडे इकडे तिकडे जाईल. आता समजून घ्या. वर्तुळ अॅक्युरेट काढलेले नाही तुम्ही. मग आता विचारले जर तुम्ही वर्तुळाचे केंद्रबिंदू आडव्या आणि उभ्या रेषेने जोडले तर एकूण किती चौरस तयार होतील? तर एकूण किती चौरस तयार होतील याचा अर्थ राजा मला सांग. हिथं तुमचा 1, हिथं तुमचे 2, हिथं तुमचे 2 आणि इथे किती आला 3. म्हणजे इथे किती बाय कितीचा? 3 बाय 2 चा. याचा अर्थ 2 गुणाकारामध्ये 3 करा. 3 गुणाकारामध्ये 2. राहिलेली मोठी संख्या कोणती आहे? तुमची 2 आहे. 3 दोन्ही 6, 6 2 किती आले? 8. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली? 8. चला इथले पण वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडून घ्या. तर वर्तुळाचे केंद्रबिंदू काढतो मी. तर हे आडव्या रेषेने जोडायचंय. जोडून घ्या. थोडं वाकडं जाईल. समजून घ्या. ही जोडले. मग विचारले किती चौरस तयार झाले तुमचे? चौरसांची संख्या काढायची. किती बाय कितीचा बघा? 1 2 3 आणि 4. इकडे खाली काही तुमचं 2च आहे. याचा अर्थ 4 आणि 2 चा गुणाकार करा. 4 गुणाकारामध्ये 2. पुन्हा कशाच होतोय का नाही? आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तुमची? 3 आहे. 3 घ्या. 1 2 3 पैकी 3. 4 2 8. 8 अधिक 3 केलं किती आलं? 11. सोबतच्या कृतीमध्ये चौरसाची संख्या किती आली? 11. क्लिअर का रे बाबा? चौरसांची संख्या कशा पद्धतीने मोजायची क्लिअर का? एक लास्ट घेऊया. लास्ट किती झाली रे तुमची? हा 25, हा 26 आणि 27. 27 गणित क्लिअर करे बाबा. 28वा प्रश्न. 28वा प्रश्न. चौरसाची संख्या मोजणे. चौरसाची संख्या. चला शोधा. चौरसांची संख्या शोधायची.
झालं का रे? बेसिक आकृती घ्या ना, तुमची बेसिक आकृती पकडा. ही तुमची बेसिक आकृती पकडली, बरोबर ना? अशी ह्याच्यामध्ये किती आले तुमचे 5, आणि ह्या बेसिक आकृतीमध्ये सुद्धा तुम्ही पकडली तर ह्याच्यामध्ये किती आले तुमचे 5. राहिला तुमचा हा 1 आणि हा तुमचा 2. 5 अधिक 5 अधिक 2, 5 आणि 5 10 आले, 10 2 किती आले 12. सोबतच्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आली 12. 12 आलं का चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा? चौरसांची संख्या कशा पद्धतीने शोधायची, क्लिअर का? ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. क्लिअर का रे बाबा? चौरसांची संख्या कशी मोजायची, क्लिअर का? ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबूया, राहिलेला भाग आपण उद्याच्याला आयत आणि चौकोन बघूया. आयत आणि चौकोन कसे मोजायचे. चौरसाच्या सगळ्या कन्सेप्ट मी क्लिअर केलेले आहेत, एकदा बघून घ्या सगळे. ठीक आहे, थांबूया, राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरला बघूया.